नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आहे रविवार आणि म्हटलं रविवारची रुटीन दाखवूया तुम्हाला. आणि रविवार आहे त्याच्यामुळे उठायला तर उशीर होणारच. मुलं पण उशिरा उठले आणि मी पण उशिरा उठली. अहो तर गेले होते सकाळीच, ते उठले तेव्हा त्यांच्याबरोबर मी पण उठली होती. त्यांना चहा वगैरे झाला, ते गेले कामावरती आणि नंतर मी परत थोडा वेळ झोपली होती. तर मग थोडा वेळ आराम केला आणि नंतर उठली आणि मग नंतर मुलांना नाश्ता वगैरे केला. तर चला बघूयाच पुढे रुटीन, तुम्हाला दाखवतेच मी आजची रविवारची रुटीन. आणि रविवार असला म्हणजे दिवसभर कामं तर पुरणारच, की लहान मुलं आहेत घरात, मग ते मागतातच, हे माग ते माग, खायला दे, हे खेळायला दे, ते खेळायला दे. आणि मग पुढे बघूयाच काय काय होतं ते. चला तर मग बघूया आजची रुटीन. सगळ्यात आधी तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मस्त इकडं गरमागरम चहा केला. आणि चहा तर आम्हाला सकाळी सकाळी लागतोच. आणि मुलांना चहा बिस्किट दिलंच, मुलांनी चहा बिस्किट मस्त खाल्लं. त्याच्यानंतर मग आम्हाला करायच्या होत्या आज इडल्या. मनूचं कधीचं चाललं होतं, आई इडल्या कर इडल्या कर. म्हटलं आज तिला सुट्टी पण आहे, तर मग आज मस्त निवांत दिवसभर पण खाता येतील, त्यांना भूक लागली तेव्हा गरमागरम करता येतील डोसे पण. तर मग सकाळी सकाळी मी इडल्याच करणार होती. डोसे म्हटलं नंतर करता येतील जर वेळ आली तर. तर मग सकाळी मग त्यांनी चहा बिस्किट खाल्लेलं होतं, त्याच्यानंतर मी इडल्या करायला घेतल्या. तर इडलीचं भांडं जे होतं त्याच्यात पाणी टाकलं आणि ते गरम करायला ठेवलं. त्याच्यानंतर इडलीचे जे पात्र होते छोटे छोटे, त्याच्यात मी तेल टाकलं आणि तेल लावून घेतलं त्यांना. त्याच्यानंतर मी ते जे इडलीचं पीठ होतं ते त्याच्यात ॲड केलं आणि नंतर ते उकडण्यासाठी इडल्या मस्त शिजवण्यासाठी इडलीच्या भांड्यात ठेवल्या. आणि मग मस्त इडल्या करण्यासाठी भांडं लावलं. आणि एका साईडला मग मला चटणी पण करायची होती शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची. तर शेंगदाणे, खोबरे, लसूण आणि मिरची आणि त्यात थोडं मी जिरं ॲड करते दळायला आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड करते, छान टेस्ट येते. तर मग मी ते सगळं एकत्र करून सगळं दळून घेतलं चटणीसाठी. आणि काही काहींना आहे ना कच्चीच चटणी आवडते, पण आम्हाला कच्ची चटणी नाही आवडत, आम्हाला शिजवलेली चटणी आवडते. तर मी त्यात पाणी ॲड करते आणि मस्त चटणी शिजवून घेते आणि मग आम्ही मस्त गरम गरम खातो. तर इकडं माझ्या इडल्या लावल्या गेलेल्या होत्या आणि इडल्या माझ्या शिजत आलेल्या होत्या आणि इकडं माझी चटणी करायची चालू होती. तर इकडं चटणीचं मस्त तळून घेतलेलं होतं मी, शेंगदाणे वगैरे ते दळलेलं सगळं. आणि नंतर मग मी त्याच्यात पाणी ॲड करणार होते. इकडं माझ्या इडल्या पण शिजल्या होत्या, खूप छान अशा होत्या, दिसत होत्या, फुगल्या पण होत्या. ते खूप ऊन येतंय त्याच्यामुळे ते व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यानंतर मग मी चटणीत पाणी ॲड केलं. तुम्ही पण अशीच चटणी करता का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं मग मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं. त्याच्यात नंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि थोडीशी मी त्यात चिमूटभर साखर ॲड करते, म्हणजे अजून टेस्ट छान येते चटणीला. आणि त्यानंतर मग माझी चटणी पण शिजत आली होती. त्याच्यानंतर मुलांना द्यायचं होतं चटणी ते, इडलीन ते. आणि मग मुलांना खायला दिलं. तो मध्ये शिव येत होता आणि शिवचं म्हणणं होतं की मला टीव्हीचं चॅनल बदलून दे. आणि तो कसं पोज देतोय बघा फोटो काढण्यासाठी, त्याला वाटलं मी त्याचा फोटोच काढते. तर मग इकडं मी साखर पण ॲड केली बघा. त्याच्यानंतर ना कालच्या रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या, तर त्याच पोळ्या मला दळायच्या होत्या. उद्या शुक्रवारी असं म्हणून आजच दळून ठेवते असं, किंवा मग सायंकाळी करता येईल थोडंफार. आणि मग काही बाकीचं उद्या करेल, असं 2-3च पोळ्यांचं होतं म्हणा, पण करता आलं तर आजच करेल, नाही तर मग उद्या करेल. मग त्यानंतर चटणी शिजली होती आणि मुलांनी मस्त आवडीने पण खाल्ल्या इडल्या. हे बघा शिव आणि मनू दोघं खात बसले होते. त्याच्यानंतर मी कपडे धुतले आणि कपडे माझे इकडं वाळत टाकले गेले होते. त्यानंतर मला पण भूक लागली होती, म्हटलं चला आपण पण नाश्ता करून घेऊया. आणि मग मी इडली चटणी खाल्ली आणि त्याच्यानंतर हा बघा हा भुगा दळून ठेवलेला होता. आणि नंतर हा जो किचनवरती पसारा पडलेला होता आणि किचनच्या खाली पण जो पसारा झालेला होता तो पण मग नंतर म्हटलं आवरून घेऊया. आधी भांडे घासून घेतले किचनवरचे आणि मग भांडे एका साईडला ठेवले घासून. आणि त्याच्यानंतर मग किचन खालीचा जो पसारा झालेला होता तो पण व्यवस्थित आवरून घेतला. आणि आता डोसे खायचे, बरं चला आता डोसे बनवू आपण. तर बघा ते म्हणतात ना आईला सुट्टी नसते, ते खरंच आहे. कामं आवरून झाले की नाही झाले लगेच मुलांना परत भूक लागली. मी म्हटली होती ना नंतर परत डोसे करावेच लागतील मला असं. तर आली फरमाईश डोस्यांची, तर म्हटलं चला आता मुलांना गरमागरम डोसे करून देऊया. तर मग मी नंतर डोसे करायला घेतले. तर शिव झोपेतून उठलेला होता, तर त्याची चिडचिड चालू होती. तर त्याला किचनवर माझ्या जवळ घेऊन आणि नंतर मग मी डोसे काढले. त्याला माझ्याजवळ बसवलं तिथं आणि मग डोसे काढले. मग गरम चटणी केली आणि मग नंतर मुलांना, मनूला आणि शिवला दोघांना दिले. शिवने तर नुसतेच डोसे खायला सुरुवात केली होती, त्याला डोसे खूप आवडतात. तर तो गरम गरम डोसे खातही होता आणि मी बनवतही होती. तर इकडं लगेच मनूला पण द्यायचे होते डोसे खायला.
तर तिने पण मग ते चटणी आणि डोसे दिले खायला. तिने पण आवडीने खाल्ले, तिला पण भूक लागलेली होती त्यामुळे. त्यानंतर मग त्यांनी शिवणे म्हणून एक खाल्ले आणि नंतर मग मी पण थोडंसं खाल्लं त्यांच्याबरोबर. आणि नंतर भांडे पडलेच होते, खाल्लं. मग भांडे तर निघणारच ना, आणि मग ते भांडे घासले, भांडे व्यवस्थित आवरले आणि नंतर मग किचन पण व्यवस्थित आवरून घेतलं. स्वच्छ किचन झालेला होता आधी पण, आणि परत आता करावा लागला मला स्वच्छ, कारण घाण झाला होता आता मी डोसे बनवले होते त्यामुळे. आणि मग नंतर किचन वगैरे साफ केला, भांडे वगैरे झाले, मग निवांत झाली थोडीशी. आणि मग आता म्हटलं थोडं रिलॅक्स बसेल. आणि सायंकाळी काय मग राहतं चहा, आणि नंतर सायंकाळचा स्वयंपाक, सायंकाळची झाडझूड. आणि आता ते काही मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण आता मला व्हिडिओ आजच पोस्ट करायचा होता, त्याच्यामुळे नाही घेता आलं ते. बाकीचं हे सगळं आवरलं गेलं होतं. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक कमेंट करत जा माझ्या व्हिडिओना. आणि